नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरू करणार आहोत धडा दुसरा, पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया. या चार मूलभूत क्रिया कोणत्या असतात त्या धड्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. आपण जगामध्ये कुठेही जरी गेलो तर या चार क्रियाशिवाय कुठलीच क्रिया सरासरी करत नाही. त्या चार क्रिया कोणत्या असतील? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या चार क्रिया म्हणजे या गणितांचा पाया, म्हणजे मूलभूत. ठीक आहे. त्या क्रिया कोणत्या असतील त्याच आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण काय पाहूयात, जसं एखादी संख्या मी तुम्हाला दिली आणि त्या संख्येला आपण भागाकार करत असतो दुसऱ्या संख्येने. ठीक आहे. आता त्या प्रत्येक संख्येला काहीतरी नाव असतात. आता मूलभूत क्रियामध्ये कुठल्या मूलभूत क्रिया आहेत बघूयात. मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे. आता यामध्ये एक संख्या आहे. कुठलीही संख्या, समजा आपण एखाद्या संख्येला आपण जेव्हा भाग करत असतो, जसं दिला असेल एखादी संख्या आहे 6. या संख्येनं 34 या संख्येला आपल्याला भाग द्यायचा. आता भागाकार सर्वांना येतो आणि आलाच पाहिजे. ठीक आहे. नाही येत असेल तर शिकून घ्या, भागाकाराची तयारी करा, प्रॅक्टिस करा. कारण भागाकार हा खूप जरुरी आहे. कारण आज आपण 5वी 9वीला शिकत आहोत. त्यामुळे मूलभूत ज्या क्रिया आहेत, त्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या पटपट पटपट आपल्याला सोडवता आल्या पाहिजे. ठीक आहे. आता 6ने आपल्याला कितीला भाग द्यायचा? 34ला. म्हणजे 6च्या पाड्यात 34 आहेत का आपण पाहत असतो. आहेत का नाहीत? 34 पेक्षा लहान कोण आहे? 30 आहे. ठीक आहे. कितीपर्यंत आहेत? 5 पर्यंत. किती उरलेत? 4 उरले आणि इथे 0. आता या भागाकारामध्ये प्रत्येक संख्येला काहीतरी नावं आहेत. ठीक आहे. प्रत्येक संख्येला काहीतरी नावं दिलेले आहेत. जसं वरचा जो असतो तो असतो भागाकार. ठीक आहे. त्यानंतर जो खालचा असतो, जो सर्वात शेवटी उरतो, ती असते बाकी. आणि जसं आपल्या शरीराचं हृदय हे सर्वात मेन आणि मधामध्ये असतं, सर्वात महत्वाचं असतं, तसं तसा जो मधातला असतो तो असतो भाज्य. आणि ज्यानं त्याला भागाकार करायचा म्हणजे भागायचं, आपण म्हणून भाजायचं, म्हणजेच भाजक. लक्षात राहण्यासाठी मी हे शब्द वापरले. ज्याने भाजायचं तो भाजक, आणि ज्याला भागायचं तो भाज्य. आणि सगळ्यात वरी जो येईल तो भागाकार, तो त्याचं उत्तर असेल वरचा. आणि खाली जो असतो तो त्याची बाकी असते. आता मला एक गोष्ट सांगा, या भागाकारामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की या सर्व क्रियामध्ये, या सर्व नावामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असेल? कोणती असेल सांगा बरं? 34. कारण ती सगळ्यात मधात आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? 34 ही संख्या काय आहे? भाज्य आहे. म्हणजे याचा अर्थ ही भाज्य ही सगळ्यात मोठी संख्या आहे. भाज्य ही सगळ्यात मोठी आहे म्हणजे या सर्वांना मिळून भाज्य ही तयार झालेली आहे. कशी तयार झालेली आहे ते पाहूया. भाज्य तयार होण्यासाठी त्याचं एक सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. काय आहे सूत्र? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. हे सूत्र हमेशा, नेहमी, कुठेही फिरताना जाताना येताना पाठच ठेवायचं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. तुम्ही 10, 15, 20 वेळेस म्हणले ना, तुम्हाला सूत्रच पाठ होऊन जातं. आणि या सूत्रावर बरेच गणित आपल्याला सोडवायला मिळतात आणि कमी वेळ सोडायला भेटते. ठीक आहे. मग आता भाज्य ही संख्या काय आहे? 34 आहे. आता बघा, ही जी 34 संख्या आहे, या सर्वांच्या इक्वल ती संख्या आहे. जसं भाजक काय आहे? 6 गुणिले भागाकार किती आला होता? 5. आणि बाकी किती उरली होती? 4. आता बघा, इकडली जी 34 संख्या याच्या लेवलला येते की नाही बघा. 6 आणि 5चा आपण गुणाकार केला तर किती होणार? 30 प्लस 4. 30 आणि 4 34.
म्हणजे इकडं पण 34 आणि इकडं पण 34. म्हणजे आपल्याला काय कळालं, भागाकार ही संख्या जेव्हा आपण करतो तेव्हा ते मधामध्ये जी संख्या असते ती संख्या सर्वांची क्रिया करून आलेली संख्या असते. समजलं इथपर्यंत? भागाकारामध्ये भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी ही क्रिया महत्वाची. भागाकार सर्वात वरी, भाज्य सर्वात मधात, बाकी सर्वात खाली, आणि ज्यानं त्याला भागाकार करायचा, डिव्हिडंड करायचा, तो भाजक. ठीक आहे, समजलं? आता यानंतर या धड्यामध्ये काही गुणधर्म आहेत, जसे शून्याचे गुणधर्म. शून्याचे गुणधर्म आपल्याला वाटतात शून्य तर साधाच आहे, याचे काय गुणधर्म, याचं काय महत्व आहे. गणित या विषयामध्ये प्रत्येक संख्येला महत्व आहे. छोटासा पॉइंट जरी असेल त्याला सुद्धा महत्व आहे. ठीक आहे, म्हणून शून्याचे सुद्धा गुणधर्म आहेत. मग आता शून्याचे गुणधर्म कोणते आहेत ते पाहूया. पहिला गुणधर्म काय आहे, कोणतीही संख्या शून्याने सुरू होत नाही. करेक्ट आहे, कुठली संख्या शून्याने सुरू होत नाही. जर आपण लिहायचा प्रयत्न केला 0 2 5 4, त्याला काय म्हणू आपण, 245 म्हणू. आणि जर शून्य काढून टाकला तरी 245 म्हणू. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा शून्य लावला किंवा नाही लावला तरी या संख्येवर काही परिणाम पडायला का, नाही, काहीच परिणाम पडत नाही. म्हणून कोणतीही संख्या शून्याने सुरू होत नाही, शून्य मधातील आणि शेवटी. बरोबर. त्यानंतर पुढचा पॉइंट, कोणत्याही संख्येत शून्य मिळवला असता उत्तर तीच संख्या येते. तीच म्हणजे तीच संख्या. जसं की 4 मध्ये जर मी शून्य मिसळला तर तीच संख्या म्हणजे कोणती संख्या, जी मिसळली कोणामध्ये, ज्या संख्या. शून्यामध्ये जर 4 मिसळला तर 4 येईल, शून्यामध्ये 10 मिसळला तर 10 येईल, शून्यामध्ये 100 मिसळला तर 100 येईल. काय फरक पडेल का त्या संख्येला, नाही. नंतरचा पॉइंट काय आहे, कोणत्याही संख्येत शून्य वजा केला असता उत्तर तीच संख्या येते. म्हणजे मिळवला काय मायनस केला काय, बेरीज केली काय वजा बाकी केली काय, काही फरक पडणार का त्या संख्येला, नाही. कधी, शून्य काढताना. शून्यामधून काढताना नाही, असं नाही म्हणू शकत आपण शून्यामधून 4 गेले की काहीतरी फरक पडेल. शून्यामधून जर 4 नाहीच काढू शकत, त्याच्या आधी कुठली तरी एक संख्या आपल्याला असायला हवी, तेव्हा आपण ती 4 काढू. पण 4 मधून शून्य काढू शकतो, ही क्रिया होऊ शकते. शून्यामधून 4 काढणे ही क्रिया नाही होऊ शकत. ठीक आहे, उत्तर -4 येऊन जाते. त्यानंतर कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी शून्यच येते. या गणितामध्ये, या क्रियेमध्ये आपण शून्याला घेणे डुक्कर म्हणतो. का म्हणून डुक्कर, कारण तो असा आहे, जर गुणाकारासोबत जर तो कोणासोबत आला की तो त्याला त्याच्याच लेवलला नेऊन ठेवतो. जसं की 4 सोबत जर शून्य गुणाकारात आला की त्याचं व्हॅल्यू एकदम शून्य करून ठेवतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, 100 जर आपण शून्यानं गुणलं तर उत्तर शून्यच आणून ठेवते विचारात. एवढी ताकद आहे त्या शून्यामध्ये. कारण शून्याला गुणणं एखाद्या संख्येने म्हणजे त्याचं महत्वच काही नसणे. ठीक आहे, नुसत्या शून्याला महत्व नाहीये. शून्याला खूप महत्व आहे मस्त, पण नुसत्या शून्याला महत्व नाहीये. त्यानंतरचा पॉइंट काय, कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही, ही क्रिया अर्थहीन आहे. कळालं का अर्थहीन म्हणजे काय? अर्थहीन म्हणजे ज्याला अर्थच नाही. 0/4, सॉरी काय म्हणू आपण, 4/0. कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही, म्हणजे भागाकार जो असतो तो खालीच लिहित असतो. म्हणजे कुठल्याही संख्येला 4 ने भागता येईल, शून्याने भागता येईल का, नाही. ही क्रियाच अर्थहीन आहे, अर्थच नाही निघत. ठीक आहे. त्यानंतरच, कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर नेहमी उत्तर एकच येते. जसं की आता घात म्हणजे त्याचा कितवा घात, पहिला घात, दुसरा घात, 8वा घात, 10वा घात, त्याला आपण वर्ग म्हणू. जेव्हा 2 घात करायचे असतील, एकच संख्या डबल लिहायची असेल तर त्याला वर्ग म्हणतात. ठीक आहे, एकच संख्या, तीच संख्या 3 वेळेस लिहायची असेल त्याला घन म्हणतात. तीच संख्या 4 वेळेस लिहायची असेल तर चौथा घात असं म्हणतात. तसं 5वा घात, 6वा घात, 7वा घात, असं करत 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 आपण संख्या कितीही पट लिहू शकतो. तसं एखाद्या संख्येचा जर घात 0 आला तर काय करायचं, एखाद्या संख्येचा जर घात 0 आला तर त्याचं उत्तर नेहमी एकच येणार. जसं मी असं म्हणू
की 100 या संख्येचा घात जर मी 0 लिहिला तर काय उत्तर येईल? एकच, 0 नाही येणार. हा, हे थोडं कन्फ्युज करणार आहे. कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येते. ओके, कळालं इथपर्यंत? त्यानंतर पण जर शून्याचा घात जर 0 असेल तर मग तर उत्तर बरोबर 0 येणार. हे यानंतरचा पॉइंट महत्वाचा आहे. शून्याचा घात 0 असेल तर 0 होईल. कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर एक उत्तर येईल. हे नियम लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर शून्याचे गुणधर्म झाले तसे एकचे पण गुणधर्म आहेत. आता शून्याने एकच का घेतला? कारण जास्तीत जास्त येणाऱ्या संख्येचा क्रिया परत परत या शून्याने एक सोबत होत असते. ठीक आहे. बर, एकचे गुणधर्म काय आहेत? कोणत्याही संख्येत एक मिळवलाचा अर्थ समजून घ्या, प्लस केला तर काय होईल? क्रमाने पुढची संख्या येते. बरोबर आहे. कुठल्याही संख्येत जर एक मिसळला तर त्या संख्येच्या पुढची संख्या. 9 मध्ये एक मिसळला तर 10, 99 मध्ये एक मिसळला तर 100, 9,99,999,999 यामध्ये एक मिसळला तर 9 लाखामध्ये जर 9,99,999 यामध्ये एक मिसळला तर 10 लाख. बरोबर, म्हणजे पुढची संख्या आहे. तसा कोणत्याही संख्येतून एक वजा केला असता क्रमाने मागची संख्या येते. वजा म्हणजे मायनस. बरोबर आहे. वजा केला तर मागं जायचं एक स्टेप आपण शिकलो बघा पहिली दुसरी तिसरीला की आफ्टर नंबर बिफोर नंबर, पुढची संख्या मागची संख्या. तसं आहे. एकने पुढे जाणे, एकने मागे. त्यानंतर कोणत्याही संख्येला एकने गुणले असता उत्तर तीच संख्या येते. जसं की 4 एक वेळेस गुणला 4 येणार, 9 एक वेळेस गुणला 9 येणार, 100 एक वेळेस गुणला 100 येणार. काही फरक पडेल का? नाही, तीच संख्या राहील. त्यानंतर कोणत्याही संख्येला एकने भागले असता, हे गुणले असता, हे भागले असता तर उत्तर तीच संख्या असते. बरोबर आहे. 4 ला जर कुठल्याही संख्येने भागले, ज्याला आपण असं पण लिहू शकतो. हा, आणि आपण भागाकारामध्ये कोणतीही संख्या जर घेतली, जसं की मी इथं म्हणलं की 8, हा नुसता 8 नाही, त्याच्या खाली त्याचा एक बेस आहे, पाया आहे, तो म्हणजे 1. हा कधी घ्यायचा? जेव्हा त्याचं काम असेल तेव्हा. नाही तर एरवी आपण काय लिहिणार इथं? नुसतं 8च लिहून टाक. ठीक आहे. जेव्हा उपयोग असेल तेव्हा तो आपण नंबर लिहित असतो. म्हणून एखाद्या संख्येला जर 1 ने भागले तर उत्तर काय येते? तीच संख्या. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही संख्येचा घात 1 असल्यास उत्तर तीच संख्या येते. आता घातचा अर्थ काय असते? की ती संख्या एक वेळेस गुणाकारात असो का त्याच संख्येत असो. 4 एक वेळेस म्हणजे 4 एक वेळेस. जर मी इथं लिहिलं 4 चा दुसरा घात तर म्हणजे याचा अर्थ काय असेल? 4 ही संख्या 2 वेळेस. 4 चा तिसरा घात म्हणजे घन. असं असल्यावर काय लिहिणार आपण? 4 ही किती वेळेस? 3 वेळेस. ठीक आहे. तसं 4 चा पहिला घात लिहिल्यानं काय होणार? 4 हा एकच वेळेस. उत्तर 4 येणार. बरोबर आहे. कळायलं? समजलं? चला पुढचा पॉइंट. त्यानंतर हा, आता या धड्यामध्ये आपल्याला शिकायचे आता कसोट्या. आता कसोट्या म्हणजे काय असतात बघा. कसोट्या म्हणजे एक प्रकारे एखाद्या संख्येला भाग द्यायची क्रिया कशी असते, आणि ती आपण शॉर्टकट मेथड मार्फत, त्या कसोटी मार्फत आपण शिकू शकतो. म्हणजे भाग देत नाही बसायचा. थोड्याशा पद्धतीने, थोड्याशा शॉर्टकटच्या मेथडनं आपण ती क्रिया पूर्ण करू शकतो. जसं की पहिली कसोटी आहे. कसोटी म्हणजेच एकच लक्षात ठेवा, कसोटी म्हणजे भाग जाणे. त्याला आपण म्हणू नुसता भाग जाणे नाही तर पूर्ण भाग जाणे. ठीक आहे. काय म्हणू आपण त्याला? पूर्ण भाग जाणे. ठीक आहे. मग आता पहिली कसोटी आहे 2 ची कसोटी. 2 ची कसोटी काय सांगते आपल्याला? की ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता हे पॉइंट लक्षात ठेवा, एकक स्थान. एकक स्थान सर्वांना माहित आहे, संख्येच्या सुरुवातीला येत असते. काय असल्यास 0 2 4 6 8 हे पाठच ठेवायचं. 0 2 4 6 8, 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा नंबर असल्यास
त्याला कितीने भाग जातो? पूर्ण 2ने. तर उदाहरण म्हणून इथे दिलं बघा. जसं की 52. 52 या संख्येला 2ने भाग जाईल का? म्हणजे 2ची कसोटी बसेल का? कसं शोधणार? त्याचे एकक स्थान पाहणार आपण. जसं याच्या एकक स्थानी कोण आहे? एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 5 आहे. आपल्याला एकक स्थान पाहिजे. आपण असं म्हणू शकतो, जसं एकक स्थानी मी लिहिला इथं 0, 2, 4, 6 आणि 8. या संख्येच्या डाव्या साईडला जर आपण कुठलीही संख्या जरी घेतली, तर ती सर्व संख्या 2ने विभाजित आहे, 2ने भाग जाणारी आहे, 2ची कसोटी आहे. काही पण घेऊ शकतो. 9 घ्या, 5, 3 घ्या, 1, 8, 0, 3 घ्या, 6, 4, 5, 2 घ्या. कितीही मोठी संख्या घ्या, त्या सर्व संख्येला 2ने भाग पूर्ण जातो. कळालं? 2ची कसोटी कशी ओळखायची? त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी कोणीतरी एक जण पाहिजे. जसं इथं आहे बघा, इथं 2 होता, इथं 0 आहे, इथं 8 आहे. म्हणजे या सर्व संख्येला कितीने भाग जातो? 2ने भाग जातो. म्हणजे ही झाली 2ची कसोटी. आता कसोट्या पाठ ठेवणं खूप जरुरी आहे. सकाळी उठून कसोट्या पाठ करणे, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पाढे, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या. आपली नोट्स आहे बघा, त्या नोट्स मध्ये सर्व वाचत राहा तुम्ही. ठीक आहे? कळाली 2ची कसोटी? एकक स्थानी कोण पाहिजे? 0, 2, 4, 6 आणि 8. हे 5 अंक. चला नेक्स्ट. 2च्या कसोटीची व्याख्या झाली आणि अर्थ पण कळाला आपल्याला. सेम 3ची कसोटी. 3ची कसोटी म्हणजेच काय? 3ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? 2ची कसोटी म्हणजे 2ने भाग जाणाऱ्या कशा असतात ते ओळखायच्या. 3ची कसोटी थोडी वेगळी आहे 2 पेक्षा. 2 सारखी नाही आहे. 2 ला ओळखावं लागते कोण आहे मागं. 3ला तसं नाही. 3ची कसोटी काय सांगते पहा. संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने म्हणा. आता याचा अर्थ मी समजावून सांगतो हा. जर पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. जसं एक संख्या दिली बघा आता. 342 ही एक संख्या आहे. प्रश्न विचारला की 342 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो का? म्हणजे 3ची कसोटी बसते का? आपल्याला ओळखायचं. तर कसं ओळखणार? कसोटी काय सांगते आपल्याला? संख्येतील अंकाच्या बेरजेला. कोण कोण आहेत? 3 आहे, 4 आहे, 2 आहे. बघा 3, 4, 2 यांची काय करायची आपल्याला बेरीज. करा बरं काय होईल? 3 आणि 4 7, 7 आणि 2 9. 9ला 3ने जर आपण भाग दिला, कारण 3ची कसोटी आहे म्हणून 3ने भाग द्यायचा. 3ने भाग दिला तर भाग पूर्ण चालला. म्हणजे त्याचा अर्थ काय? या 342ला 3ने भाग जातो. चला तर ट्राय करून पाहूयात. 342 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो का? आपल्याला टॅली करायचं, चेक करायचं. बघूयात बरं. काय म्हणाले बरोबर आहे का? 3 1 3 0 उरला, वरचा 4 घेतला, परत 3 1 3, किती उरला? 1 उरला, वरचा 2 घेतला, किती झाला? 12 झालेत. ठीक आहे. 3 चौक 12. ठीक आहे. 3 चौक 12